आश्चर्यम. महिलेच्या पोटात 9 महिन्याचा गर्भ आणि गर्भाच्या पोटातही वाढतोय गर्भ. निसर्गाच्या अनेक अचंबित करणाऱ्या किमया पाहायला आणि ऐकायला मिळतात. असाच एक आश्चर्यचकित करणारा प्रकार बुलढाण्यात घडलाय. गर्भाच्या पोटात दुसरा गर्भ असल्याचं सोनोग्राफीतून समोर आलंय. मोताळा तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय महिला 9 महिन्याची गरोदर असल्याने ती बुलढाण्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आली. त्यापूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी त्या महिलेची सोनोग्राफी केली, ज्यामध्ये त्यांना हा संपूर्ण प्रकार आढळला. अतिशय दुर्मिळ ह्या घटना असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गेल्या 100 वर्षात देशभरात केवळ 10 ते 15 तर जगात 100 अशा घटना घडल्या आहेत. 5 लाख महिलेतून एखाद्या महिलेमध्ये अशी घटना घडत असल्याचं डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सांगितले. पुढील उपचारासाठी या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे. स्त्रीरोग तज्ञ व सोनोग्राफी तज्ञ आपल्या बुलढाणा स्त्री रुग्णालय इथे 2 दिवसापूर्वी एक 32 वर्षाची महिला, जिला पहिले 2 मुलं होते ऑलरेडी, ती आली होती. तिला 9वा महिना सुरू होता. सोनोग्राफी करताना असे लक्षात आले की तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं. ही खूप रेअर अशी दुर्घटना असते. जगात 100 ते 200 केसेस पेक्षा जास्त आढळून आलेले नाहीये आणि इंडियामध्ये आतापर्यंत 10 ते 15 केसेस असे रिपोर्ट झाले आहे. तिच्या आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे सगळं मिस झालं होतं, म्हणजे लक्षात आलं नव्हतं, कारण कोणी विचारही करत नाही की बाळाच्या पोटामध्ये पण बाळ राहू शकते. मी जेव्हा बघितलं, डिटेल स्टडी केला, 1-2 अजून डॉक्टरांच्या मदतीने ते कन्फर्म केलं आणि मग याचे निदान झाले की बाळाच्या पोटामध्ये पण दुसरं बाळ आहे ज्याची वाढ होत नाहीये आणि तिला त्याप्रमाणे गाईड करण्यात आले. समजा त्याचं असं असते, अशा केसमध्ये बाळाला डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला लगेच ऑपरेशन करून ते दुसरं बाळ, जे खराब बाळ आहे, ते काढावं लागते. तर बुलढाण्यात पिडियाट्रिक सर्जन नाही आहे, तर त्यासाठी तिला उपचारासाठी पुढे संभाजीनगर इथे रेफर करण्यात आले.